जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। भारतीय जनता पार्टी आणि स्मितसेवा फाउंडेशन आयोजित सौ स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्मितसेवा फाउंडेशन 5व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य डोकरी महोत्सव, भव्य नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मा वाटप, भव्य रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, स्तन कर्करोग तपासणी, छातीचा क्ष किरण तपासणी, साखर तपासणी, रक्तातील सर्व घटक तपासणी, सीबीसी टेस्ट, रक्तदाब तपासणी, कोलेस्ट्रॉल तपासणी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे या नात्याने हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे, शिवसेना प्रमुख पुणे शहर प्रमोद नाना भानगिरे, सौ सोनलताई तुपे, भाजप नेते राहुल शेवाळे, भाजप पुणे शहर सरचिटणीस सुभाष जंगले, भाजप हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, माजी नगरसेविका उज्ज्वलाताई जंगले, श्री रवी भाऊ तुपे, श्री गणेश गुले, आरपीआय नेते श्री महादेवजी दंडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले। तसेच भारत मातेच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला। यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, टायगर पोलीस मित्र संघ महिला विभाग, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर रश्मीवीर बापट, अजय विरकर, निनादजी टेमगिरे, संतोष खरात, गणेश वाघ, जीवन जाधव, दादा कोदरे, इम्तियाज मोमीन, विजय मोरे, सतीश भिसे, योगेश सूर्यवंशी, संजित परदेशी, अमोल हजारे, विशाल धावरे, सागर बारदोसकर, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बनकर, प्रितेश गवडी, पंढरीनाथ बनकर, अजित ससाणे, तुकाराम अप्पा ससाणे, संतोष भाटिया, रवींद्र चव्हाण, डॉक्टर अशोक सोरगावी, विलास शेलार, गुलाब सय्यद, उत्तम अण्णा बांदल, वसंत वाघमारे, प्रमोद गिरी, राणे सर, डॉक्टर सागर शिंदे, महेंद्र नवले, देविदास बिनवडे, बाळासाहेब पानसरे, आशिष आल्हाट, सुखदेव कांबळे, आप्पा हिंगणे, फुलचंद जालनापुरे, महेंद्र नवले, अनिकेत पाटोळे, महेश सुतार, हर्षद रूपवते, काशीनाथ भुजबळ, विकी भुजबळ, राजेश परदेशी, बाबा बनकर, महेश भुजबळ, रौफ शेख, श्रीकृष्ण भिंगारे, पुणे मनपाचे प्रकाश नवले, महिला नेत्या सीमाताई शेंडे, सविता हिंगणे, शोभा लगड, नलिनी मोरे, छाया गदादे, सोनल कोदरे, मनीषा राऊत, पल्लवी केदारी, अलका शिंदे, संगीता पाटील, रेखा आबणावे, विजया तुपे, निकिता निंगाले, भावना कांबळे, स्मितसेवा फाउंडेशन सदस्य दर्शना कोरवी, सुनीता सैंदाणे, पुष्पा जाधव, विमल वागलगावे, अश्विनीताई भिडवे, वैशालीताई कापसे, विजया भूमकर, नीता भूमकर, सुनीता पाटील, वैशाली पाटील, सोनाली पाटील, लता सोनवणे, मोरेताई, निर्मला शिंदे, वर्षा वानखेडे, अपर्णा बाजारमठ, भगीरथी पाटील, श्रुतिका क्षीरसागर, हेमंत टिळेकर, हरिभाऊ सावंत, भोसले सर, सिद्धार्थ वर्देकर, भगीरथी पाटील, मधुकर भांगे, मेघना ननावरे, साक्षी सूर्यवंशी, बाळू केमकर, दशरथ गोडसे, मंगल नवसुपे, शिलाताई भास्कर कटी, साधना गायकवाड, सविता वाघमोडे, योगिता डोके, अनिता कवडे, देवकन्या गाडेकर, आशा हिंगणे, आशा भूमकर, अंजली शहा, छाया, पद्माक्षी स्वामी, जयश्री टिकारे, मंगलताई अडवल, हॅपी ग्रुप हडपसर, तारंगणा ग्रुप हडपसरचे सदस्य असे अनेक मान्यवर उपस्थित होते। निर्माण ऑर्गनायझेशनचे सौरभ काकडे, वरद सामाजिक संस्थाचे कार्तिक मस्के, समर्थ युवा फाउंडेशनच्या साक्षीताई, पुना ब्लड बँकचे राहुल सेंदाणे यांच्या सहकार्याने घेण्यात आले। या शिबिरास हडपसरमधील हजारो नागरिकांनी आणि युवक युवतींनी भरघोस प्रतिसाद दिला। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उद्योजक तुषार गायकवाड आणि मित्रपरिवार यांच्यासह स्मितसेवा फाउंडेशनच्या टीमने परिश्रम घेतले। समस्या
तुमचं योगदान खूप मोठं आहे आणि जसं सगळेजण म्हणतात की यशस्वी पुरुषच्या मागे एक स्त्री असते, तसं मी पण आज सांगते की तुमच्या मागे नक्कीच तुझा भाऊ आहे आणि तुम्ही अशी ही ऍक्टिव्हिटीज जे दरवर्षी राबवतात ते खरोखर खूप गरजेची आहे आणि हे करत राहा तुम्ही तुमचं काम. जसं संदीप भाऊ म्हटले की तुमची कामाची देखभाल घेतलेली आहे आणि नक्कीच तुमची पुढचं वर्ष नक्कीच ॲज अ नगरसेविका सगळे बघूच तुम्हाला आम्ही सगळे आहोत तुमच्याबरोबर. तुम्हाला खूप बेस्ट विशेस देतो आणि सगळ्यांच्या तर्फे इथं विशेष देतो ऑफकोर्स. आणि आपले आमदार चेतन यांच्या वतीने पण तुम्हाला विशेष देते. नक्की ते तुम्हाला भेटतीलच. थँक्यू. सामाजिक असन, धार्मिक असन, शैक्षणिक असन, येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची जी अडचण असन आपल्या कार्यालयामध्ये आले की त्यांची समस्या जाणून घेऊन त्या समस्या तिथे तातडीने सुटल्या पाहिजे असा हेतू घेऊन मनामध्ये ध्येय घेऊन एक समाजसेवेचा ओढा त्यांनी या ठिकाणी जपलेला आहे. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आई तुळजा भवानीला प्रार्थना करतो की सीमिताई ताई गायकवाडला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, जनसंपत्ती लाभो आणि त्यांचा पुढच्या वर्षाचा वाढदिवस आपण सर्वांनी एक नगरसेवक म्हणून साजरा करूया अशा प्रकारच्या शुभेच्छा आजच्या वाढदिवसानिमित्त देतो. भाजपतून सहकार्य मिळेलच नक्कीच, पण भविष्यामध्ये माझं जरी काही सहकार्य लागलं आपल्या उमेदवारी मिळण्यासाठी तर नक्कीच राणा पानगरे पुणे शहराचा शहर प्रमुख पण आपल्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. एवढीच ओबीसी आघाडीच्या पुणे शहराच्या सरचिटणीस सुमित्राताई गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आरोग्य शिबिर, नोकरी मेळावा असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितले बरोबर आहे की गेली अनेक वर्ष या ठिकाणी सुमित्राताई काम करतात. दर महिन्याला कुठला ना कुठला कार्यक्रम घेत असतात आणि समाज उपयोगी सगळे कार्यक्रम त्यांचे असतात. म्हणजे समाजामध्ये जे जे गरज आहे म्हणजे प्रभाग क्रमांक 23 मध्ये कुठल्याही कोपऱ्याला गेलं तरी त्यांचं तिथं काम चालू असतं. तिथं मतदार नोंदणी असू द्या, आरोग्याचं काय असू द्या, नोकरीचा विषय असू द्या, अशा बऱ्याचशा ह्याच्यात त्यांचं कायम काम चालू असतं. अशा ताईंचा वाढदिवस आहे आणि संदीपजी आता सगळ्या वक्त्यांनी जे तुमच्या पुढे इच्छा व्यक्त केली ती आमची पण इच्छा आहे की आगामी काळामध्ये ताईंनी नगरसेवक व्हावं आणि मी त्यांना त्यानिमित्ताने शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. आज ताईंनी म्हणजे आज लोक म्हणजे वाढदिवस महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा हे चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये इकडे तिकडे जाऊन वाढदिवस साजरा करतात. पण ताईने आज म्हणजे सामान्य जनतेमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज म्हणजे रोजगार मेळावा ठेवलेला आहे. कारण आता मुलांना लोकांना नोकरीच्या खूप समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी ताईने आज एवढा मोठा रोजगार मेळावा घेतलेला आहे इथं. आणि आरोग्याविषयी पण शिबिर ताईनं म्हणजे चांगल्या सर्व म्हणजे रक्तदान शिबिर म्हणा, आरोग्याचे सर्व जे काही विषयी म्हणजे प्रॉब्लेम असतील त्यांच्यासाठी पण त्यांनी म्हणजे मोठं इथं म्हणजे सर्वच म्हणजे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. बरोबर ताई, मी तुम्हाला म्हणजे अशा शुभेच्छा देतो की तुम्ही आम्हाला इथं पुढच्या वर्षी तुमचा आम्ही सत्कार करायला येणार तर नगरसेवक म्हणून तुम्ही आम्हाला इथं दिसला पाहिजे. आणि इथं पंडित गवळी पण आहे, त्यांना पण सांगतो की ताईंच्याकडे लक्ष ठेवा जरा, कारण वाढदिवस अजून पुढच्या वर्षी तुमचा नगरसेवक म्हणून साजरा करावा. आणि खरोखर तुमचं म्हणजे कौतुक करावं जेवढं त्यांनी साहेब लोकांसाठी एवढं चांगलं काम करताय एवढं त्या ठिकाणी बोलतो. आणि तुम्हाला करावं कारण ताई सुद्धा आता भावनिक झाल्या बोलताना. त्यावेळेस तुषार गायकवाडांचं नाव घेण्याची वेळ आली त्यावेळेस निश्चित त्यांना त्या गोष्टी जाणवल्या. कारण आपण पाहतो की महिलांना खूप संघर्ष करावा लागतो. घरातली सगळी कामं करून, मुलं, त्यांचं शिक्षण, घरातलं सगळ्या गोष्टी पाहून, नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी पाहून त्या ठिकाणी समाजामध्ये जाणं हे तितकं सोपंसं नसतं. ज्याच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात, कामाला लोक असतात, त्यांना ते शक्य होतं. परंतु आपल्यासारख्या मध्यमवर्गीय, मला वाटतं आपण सगळेच मिडल क्लास लोक आहोत, तर आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना या गोष्टी सोप्या नसतात. ताईंचं खरंच मला कौतुक वाटते ताई. तुम्ही आम्ही ज्या वेळेस कुठली बातमी वाचतो, पेपर वाचतो किंवा आपल्या हातामध्ये जो मोबाईल असतो त्याच्या ज्यावेळेस पाहत असतो, ताई सातत्यानं कुठून ना कुठून त्या ठिकाणी काम करत असतात. तो ससानगर जे एखादी गल्ली असेल त्या ठिकाणचा कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा मगरपट्ट्यामधला काही प्रश्न असेल किंवा हिंगणे मळ्यातला काही प्रश्न असेल, हे सातत्यानं आपण त्या ठिकाणी पाहत असतो. शाळेचे प्रश्न असतील, मुलांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, सर्वसामान्य महिलांचे प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी आज ताईंचा वाढदिवस साजरा होत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या पार्श्वभूमीवरती
ताईंनी सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले आहेत. त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, डोळे तपासणी शिबिर असेल, अनेक शिबिर या ठिकाणी त्यांनी आयोजित केले आहेत. त्याच पद्धतीने नोकरी महोत्सव देखील त्यांच्या माध्यमातून या प्रभावामध्ये मागील काळामध्ये देखील झाला होता. आज त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना मी त्यांना प्रभाग क्रमांक 26च्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने, माझ्या सूर्यवंशी परिवाराच्या वतीने ताईंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सदैव समाजाच्या सेवेसाठी अविरत कायम झटणाऱ्या ताई, मला वाटतं परवा ऍक्सिडेंट झाला, परंतु आपल्या जीवाची पर्वा न करता आपण आपल्या भागातील आपल्या नागरिकांचा आपण काहीतरी देणार आहोत म्हणून विविध उपक्रम, ते म्हणजे समाज उपक्रम असतील, बेरोजगार लोकांना नोकऱ्या असतील, मुलींना नोकऱ्या असतील, रक्तदान शिबिर असेल, रेशनिंग कार्ड काढून द्यायचं असेल, असे विविध उपक्रम आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही वर्षानुवर्ष करत आहे. यश मिळो न मिळो मला माहिती नाही, म्हणजे पुढं काय होतंय मला माहिती नाही, कारण की मी सामाजिक आहे. मला तुमच्यासारखी माणसं मिळाली, माझा नवरा तुषारजी गायकवाड, ज्याच्यामुळे मी आहे. त्यांची साथ नसती तर मी अजिबात काम करू शकली नसती. कुठल्या पण पुरुषाला वाटत नाही की आपल्या स्त्रीने नाही का, म्हणजे राजकारणात एवढं सगळं सकाळी 7 वाजता निघते. सगळं छान आहे, आनंदाचा दिवस आहे. मला आनंदाची सकाळी 7 वाजता निघते, संध्याकाळी 10 वाजता ते सगळं हे करतात. माझे मिस्टर आहे हे आनंदाश्रू आहे की जेणेकरून हे असा सपोर्ट नवऱ्याचा सगळ्यांना मिळावा आणि जेणेकरून सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचं काम करावं. लगेच पाणी पाठवले. जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे, पुणे. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.